तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विकलचरं सर्वदी साक्षिभूतं आदितं त्रिगुणं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। आजच्या आषाढी एकादशीच्या अतिशय पावन अशा दिवशी महाराजांच्या कृपेने अगदी अकल्पनीय अशी अतिशय अकल्पनीय अशी जिचं पुण्य चारिधाम यात्रेपेक्षाही जास्त आहे अशी वारी महाराजांनी आपल्याकडून करून घेतली पायी। ही खरंच महाराजांची आपल्या सर्वांवर असलेली फार मोठी कृपा आहे। आपल्याला एक तर गुंजल्याची बुद्धी होणं, त्याच्यात वारी करावी अशी बुद्धी होणं, ती वारी महाराजांनी करून घेणं अगदी यशस्वीपणे, आणि इथं महाराजांच्या चरणापाशी आपल्याला सर्व प्रसाद फराळ वगैरे मिळणं ही केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेचंच फळ आहे। आपल्या सर्वांवर त्यांची अखंड कृपादृष्टी आहे, होईल नाही, अखंड कृपादृष्टी आहे, फक्त आपल्याला ती जाणून घ्यायची आहे। सद्गुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर आपल्या जन्मांतरापासून असते, फक्त ती कृपादृष्टी आपल्यावर आहे हे कळण्यासाठी आपल्याला परत गुरु करावं लागतं। गुरु केल्यानंतर गुरुकृपा होते हा गैरसमज आहे। गुरूंची कृपा अखंड प्रत्येक जीवावर असते, प्रत्येक जीवावर। समजा आब्रह्मस्तंभपर्यंत म्हणजे गवताच्या तृणाच्या काडीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत अखंड गुरुकृपा सर्वांवर असते। ती आपल्यावर नसण्याचं काही कारण नाही, परंतु किती जणांना असं वाटतं की माझ्यावर गुरुची कृपा आहे, मनात कोण सांगायचं असं आपण म्हणतो। जोपर्यंत आपली परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत आपल्याला असं वाटतं। परिस्थिती बिघडली, हे सगळं कसं माहिती आहे का, हे सगळ्या गोष्टी ह्या कंडिशनल आहेत आपल्या। म्हणजे पोरगं चांगलं निघालं, पोराचं लग्न झालं, नोकरी लागली, खायला प्यायला चांगलं झालं, घर बांधलं, शेतीवाडी चांगली आहे, मग एखादी गुंजाला चक्कर मारायला हरकत नाही। दिस इज प्रॅक्टिकल, मी हे माझा स्वतःचा अनुभव सांगतो। सगळं चांगलं असेल तर देव चांगला, सगळं चांगलं असेल तर महाराज चांगले, माझं सगळं बरबाद झालं तरी महाराज चांगले असं जो म्हणतो तो खरा शिष्य, आणि त्याच्यावर गुरुची खरी कृपा झालेली आहे। लौकिकरित्या व्यावहारिकदृष्ट्या आपण किती जरी मोठे झालो ती खरी गुरुची कृपा नव्हे। ती असेल तर चांगली गोष्ट आहे, तो तुमच्या सत्कर्माचा मागच्या जन्माच्या सत्कर्माचा परिणाम आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यात वाईट काहीच नाही। कुणी श्रीमंत असेल, कुणी आरोग्य संपन्न असेल, कुणी विद्वान असेल, त्याच्यात काहीही वाईट असण्याचं कारण नाही, परंतु ही एवढीच सद्गुरूंची कृपा आहे असं मानणं मात्र 100% चुकीचं आहे। मग सद्गुरूंची खरी कृपा कोणती? कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली शांती, आपलं समाधान अखंडपणे टिकून राहणं ही सद्गुरूंची खरी कृपा आहे। तुम्ही जर आपले सगळे संत महात्मे बघितले, अगदी आपल्या आता चंद्रभाई महाराजापर्यंत किंवा दत्त संप्रदायातले कुठल्याही संप्रदायातले कुठलेही संत तुम्ही बघितले, त्या संतांपैकी कोणते संत करोडपती होते मला सांगा? कोणत्या संत महात्म्यांनी फार मठ स्थापन केले, मग त्या मठाचं आधिपत्य आपल्या पोरांना दिलं, मग त्याची पोराची पोरं ती गादी चालवायला लागली, असं कोणत्या संतांनी केलं सांगा बरं मला? कुणीतरी केलं? हां, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या जर मोठेपणा हाच खरा मोठेपणा असला असता तर ज्ञानेश्वर महाराजांनी 10,000 एकर जमीन तेव्हाच घेऊन ठेवली असती 12व्या शतकामध्ये। तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये 500 एकर जमीन ठेवली असती, बरोबर आहे की नाही? हां, तिथं महाराजांच्या पदरी आपले 2-4 मुलं ठेवले असते, शिवाजी महाराजांची पदरी, आणि जहागीरदाऱ्या लाटल्या असत्या। म्हणजे ही गुरुकृपा नाही हे निश्चित आहे। पैसा, प्रतिष्ठा, नाव, मोठेपणा
चांगलं आरोग्य, विद्वत्ता, हे वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण ती गुरुकृपेची कसोटी नाही आहे. कळलं की नाही? जसं सुख ही गुरुकृपेची कसोटी नाही, तशी आत्यंतिक दुःख ही पण गुरुकृपेची कसोटी नाही आहे. म्हणजे खूप दरिद्री आहे, खूप मूड आहे, सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये आहे, म्हणजे त्याच्यावर गुरुकृपा झाली असंही नाही. कारण परिस्थिती ही तुम्ही मोठे असा, छोटे असा, गरीब असा, श्रीमंत असा, विद्वान असा, मूर्ख असा, परिस्थिती ही नेहमी बदलणारी. आज जो करोडपती आहे तो उद्या रोडपती होईल, आज जो रोडपती आहे तो उद्या करोडपती होईल. म्हणून परिस्थिती हे गुरुकृपेचं कसोटी ठरू शकत नाही. मग काय गुरुकृपेची कसोटी आहे? इतक्या सतत क्षणोक्षणी बदलणाऱ्या जगामध्ये काहीतरी स्थिर असलं पाहिजे की नाही. जर तुम्हाला अखंड समाधान पाहिजे असेल तर बदलणाऱ्या गोष्टीमध्ये समाधान कसं मिळेल मला सांगा बरं. खरी गोष्ट आहे की बदलणारी गोष्ट अखंड समाधान कसं येईल? अहो, जी गोष्ट अखंड आहे तीच अखंड समाधान देईल की नाही. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की नाही. ह्याच्यासाठी विद्वत्ता लागत नाही, पुस्तक वाचायची गरज नाही, काहीच गरज नाही. जी गोष्ट अखंड आहे म्हणजे काय? आपल्याला काय हवं आहे? आपल्या सगळ्यांना आपल्याला समाधान हवं आहे, आपल्याला आनंद हवा आहे. थोडं समाधान समजा फार टिपिकल शब्द झाला, सगळ्यांना टच होईल असा शब्द कुठला आहे? आनंद. आपल्याला सगळ्यांना काय हवं आहे? आपल्याला आनंद. पण नुसता आनंद हवा आहे का आपल्याला? आपल्याला भरपूर आनंद हवा आहे. एक दुसरा असा आनंद हवा आहे की त्या आनंदापेक्षा परत मोठा आनंद नसावा. बरोबर नाही? आज मी एक 4 व्हीलर घेतली, तो दुसऱ्यानं 6 व्हीलर घेतली तर मला वाईट वाटतं आहे की नाही? तसं नाही व्हायला पाहिजे. असा आनंद भेटला पाहिजे की त्या आनंदापेक्षा मोठा आनंद नसला पाहिजे. ही आपली दुसरी अट. एक तर आनंद भेटावा, दुसरा आनंदामध्ये भेसळ नसावी. तो कसा असला पाहिजे आनंद? शुद्ध निर्भेळ आनंद असावा. कळलं नाही? त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नसावी. आणि तिसरा तो आनंद कसा असला पाहिजे? निरुपाधिक. म्हणजे कुठल्या उपाधीमुळं आपल्याला आनंद झाला असं होऊ नये. कारण उपाधी टिकते का? आपलं शरीर टिकत नाही, आपला पैसा टिकत नाही, आपलं आरोग्य टिकत नाही, आपली विद्वत्ता टिकत नाही, आपलं नाव टिकत नाही, आपलं कुळ टिकत नाही. बरोबर की नाही? आपलं वट टिकत नाही, आहे की नाही? सगळ्यांचा अनुभव आहे. किती मोठे असा तुम्ही, वट नेहमीसाठी राहत नाही. मोठेपणा, हक्क, सत्ता ह्या गोष्टी परमनंट नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्या आनंदाच, मी आपल्या वर जी कंडिशन दिली त्या आनंदाचं ह्या गोष्टी कारण होऊ शकत नाही. हे पक्क झालं. ज्याला अखंड, निरुपाधिक आणि अनंत आनंद हवाय त्याला उपाधीत अडकून चालणार नाही. मग काय करायला पाहिजे? तर आपल्या महाराजांनी आपल्यासाठी फार सुंदर सोय करून ठेवलेली आहे. जसं एखादा सामान्य मुलगा असला त्याचा बाप काय करतो? त्याला माहीत असतं की आपलं पोरगा पुढे काही करणार नाही, याची त्याला पूर्ण खात्री असते. मग तो काय करतो? त्याच्या नकळत एक FD करून ठेवतो आणि त्या FDचं व्याज त्याला नकळत बाय पोस्ट म्हणा किंवा बाय मनी ऑर्डर म्हणा किंवा बाय समथिंग, आता जे ऑनलाईन झाले त्याच्या अकाउंटमध्ये त्या पैसे आपोआप जमा होतात आणि त्याचा चरितार्थ त्याला कळत नाही कुठून यायले. कळलं की नाही? त्याला कळत नाही हे पैसे कुठून येत आहेत, पण त्याला माहीत असतं महिन्याला एवढे पैसे येणार आहेत आणि तो त्या बाबतीत निश्चिंत असतो. तसं आपल्या सद्गुरूंनी आपल्या नावानं एक अकाउंट उघडलेलं आहे आणि ते अकाउंट असं आहे की तिथला आनंद कधीही संपत नाही. आणि ते अकाउंट म्हणजे आपल्याला दिलेलं नाम. आपल्याला आपल्या महाराजांनी अनुग्रह द्यायच्या वेळेस जे नाम दिलेलं आहे, जो मंत्र आपल्याला दिलेला आहे, तो मंत्र म्हणजे आपल्या महाराजांचं सूक्ष्म रूप आहे. म्हणजे महाराजांनी त्यांना स्वतःला आपल्याला दान दिलेलं आहे. कळलं का? लोक तुम्हाला काहीही देतील, स्वतःला दान देतील का? मला सांगा. तुम्ही कुठल्या मंत्र्याकडे गेला, मुख्यमंत्र्याकडे गेला, पंतप्रधानाकडे गेला, राष्ट्राध्यक्षाकडे गेला, तो काय देईल तुम्हाला? फार तर जमीन देईल, नोकरी देईल, आमदारकी देईल, खासदारकी देईल, मंत्रीपद देईल. ह्याच्या पलीकडे काय देईल? तो त्याचं पद देणार आहे का तुम्हाला? मला सांगा. कितीही मोठा माणूस असला तो म्हणतो का तू माझी खुर्चीवर बस म्हणून?
कधीच म्हणणार नाही. स्वतःच्या पोराला म्हणत नाही तर तुम्हाला कशा म्हणते? खरं आहे की नाही? पण त्याला अपवाद फक्त संत असतात. फक्त एकच या भूतलावर एकच असं तत्व आहे की जे आपल्या सर्वस्वाचा त्याग आपल्या शिष्याकरता करायला तयार होतं, आणि ते म्हणजे आपले सद्गुरू आहेत. कळलं की नाही? आपल्या सद्गुरूंनी त्यांचं नाम म्हणजे काय? गोंदवलेकर महाराज काय म्हणतात? मी नामाशिवाय वेगळा नाहीच आहे. माझ्यातून नाम काढलं तर मी नाहीच आहे. महाराज काय म्हणतात? आणि सगळे महाराज एकच असतात बरं का. सगळ्या महाराजांची जी ते जे तत्व सांगतात ना, ती तत्व सगळ्या महाराजांची एकच असतात. साधू दिसती वेगळाले परंतु स्वरूपी मिळाले. वेगवेगळ्या प्रकारचे साधू आहेत, त्यांचे वेगवेगळे संप्रदाय आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या किती जरी आपल्याला वेगवेगळ्या वाटत असल्या तरी स्वरूपाच्या दृष्टीने हे सगळे एकच असतात. कळलं की नाही? तसं महाराज जर सांगायचे की मी जेव्हा तुम्हाला मंत्र देतो तेव्हा मी स्वतःला तुम्हाला देतो, तुमच्या स्वाधीन करतो. कारण जसं शंकराने रावणाला काय दिलं होतं? आत्मलिंग. कळलं की नाही? आत्मलिंग दिलं होतं. तसं महाराजांनी आपल्याला त्यांचं आत्मलिंग आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे. त्या आत्मलिंगाचं नाव आहे नाम. किती जणांना किंमत आहे त्या आत्मलिंगाची? मला सांगा. किती जणांना कळते की त्याची काय ताकद आहे? का? कारण आपण त्याची कसोटीच घेतली नाही. बरोबर आहे की नाही? आता मी तुम्हाला एखादी गोष्ट दिली आणि ही गोष्ट याला लावून बघ म्हणजे ह्याचं सोनं होईल, त्याला आपण काय म्हणतो? परीस. पण त्याला लोकांना लावून बघायची कसोटी करावं लागेल की नाही? तशी आम्ही आपल्या नामाची कसोटी घेतली का कधी? की खरंच नामात काय ताकद आहे? महाराजांनी गुरूंनी जे आपल्याला नाम दिलेलं आहे त्या नामाची काय ताकद आहे ह्याची आपण कधी टेस्ट केली का? नाही केली. का केली नाही टेस्ट? पहिली त्याची आपल्याला गरजच वाटली नाही, खरं सांगायचं म्हणजे. कारण का नाही वाटलं? कारण आपल्याला ती तळमळच वाटली नाही. आपण का अनुग्रह घेतला? लोकांनी घेतला म्हणून आपण घेतला, आईवडिलांनी घेतला म्हणून आपण घेतला, आजी आजोबांनी घेतला म्हणून आपण घेतला. आपण आपलं कुळ ह्या परंपरेशी निगडीत आहे. मागच्या 3-4 पिढ्यांपासून 5 पिढ्यापासून त्यांनी केलं म्हणून आपण केलं. अनुग्रह का घ्यायचा? सद्गुरू का करायचे? सद्गुरू केल्यानं काय होतं? त्याने मला काय मिळतं? असे किती प्रश्न आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणे आले? खरं सांगा बरं. कधीच आले नाही. कारण आपल्याला त्याची गरज वाटली नाही. आणि त्याची गरज आपल्याला का वाटली नाही? कारण मी दुःखी आहे हे आपल्याला कधी पटलंच नाही. मी अज्ञानी आहे, मी तळमळतो आहे, मी भीतीला, माझ्या विकारांना, माझ्या अज्ञानाला मी कंटाळलेलो आहे असं मला कधी वाटलंच नाही. खरं आहे की नाही? हे कळणं म्हणजे ह्याला म्हणतात मुमुक्षुत्व. कळलं? ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? जसं भुकेल्याला अन्न आणि तहानलेला पाणी द्यावं असं म्हणतात की नाही. महाराजांनी एक चूक केली. महाराजांनी पोट भरलेल्याला अन्न आणि तहान नसलेल्याला पाणी दिलं. म्हणून त्यांना पाण्याची आणि अन्नाची किंमत नाही. आणि त्याच्यामध्ये मी पण सांगितलं बरं का. कळलं नाही? ज्या वेळेस आपल्याला खरी भूक लागेल, ज्यावेळेस आपल्याला खरी तळमळ लागेल, त्यावेळेस आपल्याला महाराजांनी काय दिलं त्याची किंमत कळेल. मग ती किंमत आम्हाला कधी कळेल? तर त्याच्यासाठीच परत आपल्याला नामच घ्यावं लागेल. नामाचं महत्त्व कळण्यासाठी आपल्याला परत नामच घ्यावं लागेल. जसं श्रीमंत होऊन सुख भोगायचं असेल तर काय व्हावं लागेल? काय व्हावं लागेल? श्रीमंत व्हावं लागेल ना. बरोबर की? अहो, राजाचं वैभव भोगण्यासाठी काय व्हावं लागेल? दरिद्री होऊन राजाचं वैभव भोगता येईल का? तसं नामाचं वैभव आपल्या महाराजांनी आपल्याला काय दिलं त्याचं वैभव भोगायचं असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल? आपल्याला नाम घ्यावं लागेल. नाम घ्यावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? आपण संसारात काय घेतो? आपण आपल्या प्रपंचात काय घेतो? रोज नाम सोडून काय घेतो? सांगा बरं. काय घेतो? रोज काय करतो आपण? कशासाठी करतो? कुणासाठी करतो? कशासाठी? पैसा कशासाठी? पोट कशासाठी? कुणाच्या पोटासाठी? कुणाच्या पोटासाठी? फक्त पोटासाठी करतो आपण. खूप
दुःख जास्त करतो आपण. मग तेवढा पैसे फक्त 100 रुपये बस झाले आपल्याला दिवसाला. फक्त पोटासाठी खूप झाले 100-200 रुपये. अजून इतकी महागाई झालीच नाही की 100 रुपयात जेवण भेटेल 2 वेळेस, 200 रुपयात जेवण भेटेल नाही. फक्त पोटासाठी आपण करत नाही, तेवढं निश्चित आहे. खोटं बोलायचं नाही. महाराज बसलेले तिथे. हां, मला बोला, महाराजांना बोलू नका. काय द्यायचं लेकरांना? आणि तुम्हाला काय माहिती ते किती टिकवणार आहे, किती दिवस टिकवणार आहे, आणि तुम्ही दिलेलं किती दिवस पुरणार आहे? जी गोष्ट तुम्हाला पुरली नाही ती तुमच्या पोराला कशी पुरेल? सांगा बरं. इथं बसलेल्यापैकी किती जणांना वाटलं की माझा आता बस झाला बा पैसा, इतका पैसा काय करायचा मला? किती आयुष्य आहे, 30 वर्ष झाले, 25 वर्ष झाले मी पैसा कमवायला. आता वेळा पण नाही झालं 25 वर्ष. आता माझं होईल इतकं मी पैसा कमवला, आता पण जरा पैसा कमवायला, असं किती जणांना वाटतं. मग हे तुमच्या मुलांनाही वाटणार आहे. मग कशाला पैसा कमवत आहे? खरं आहे की नाही? आता मी शराबी पिक्चर कोणी बघितलं का? शराबी, त्याच्यातला एकच डायलॉग ऐकण्यासारखा आहे, बाकी पिक्चरमध्ये काही अर्थ नाही. खरं सांगतो तुम्ही, एस्पेशली जे आता जे विषयमधले असतील ना त्यांना माहीत नसेल तो पिक्चर, म्हणून मी त्यांच्यासाठी हा डायलॉग सांगतो. तो मुंशीजी अमिताभला म्हणतो, अरे तुम्हारे पिताजी इतने बड़े हैं, तुम ऐसा क्यों बर्ताव करते हो, क्यों शराब पीते हो, क्यों ऐसा करते हो? तो उत्तर तो अमिताभ म्हणतो, तो फिर मैंने क्या करना चाहिए? तुमने बहुत मेहनत करनी चाहिए, पैसा कमाना चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए. किसके लिए करना चाहिए? अपने लिए करना चाहिए, अपने बाल बच्चों के लिए करना चाहिए, अपने बेटे के लिए करना चाहिए, बेटी के लिए करना चाहिए. बोलते हैं फिर मेरे बाप ने किया तो फिर मैं क्या कर रहा हूँ? मेरे बाप ने बहुत पैसा कमाया, फिर मैं क्या कर रहा हूँ? त्याच्यानंतरचा त्याचा हा डायलॉग खरा नाही, त्याच्यानंतरचा खरा डायलॉग. तो काय म्हणतो, जो बेटा होनहार है, होशियार है, समझदार है, उसके लिए कमाने की क्या जरूरत है? और जो बेटा बेवकूफ़ है, उसको कुछ अक्ल नहीं है संभालने की, उसके लिए कमाने की क्या जरूरत है? यानी अल्टीमेटली कमाने की क्या जरूरत है? खरी गोष्ट आहे की नाही? मी तुम्हाला काय म्हणतो, आपण लोक करतायत म्हणून नका करू. लोक करत आहेत म्हणून लोक सगळे खड्ड्यात जाणार आहेत. 99.9999% लोक सगळेच खड्ड्यात जाणार आहेत. आपल्याला खड्ड्यात जायचं आहे का? कळलं की नाही? आपल्याला खड्ड्यात जायचं नाही. मग खड्ड्यात कोण जात नाही? जो प्रश्न विचारतो तो खड्ड्यात जात नाही. ज्याला जिज्ञासा असते तो खड्ड्यात जात नाही. कळलं की नाही? महाराजांना ॲक्च्युली काय अपेक्षित आहे माहिती आहे का? महाराजांना हे अपेक्षित आहे की आपण त्यांना प्रश्न विचारावा की महाराज तुम्ही जे मला नाम दिले त्याचा आणि माझ्या हिताचा, माझ्या कल्याणाचा काय संबंध आहे? तुम्ही मला असं का नाही म्हणत की तू मोठी डिग्री घे, तू परदेशात जा, तिथं MS कर, तिथल्या मोठ्या कंपनीत नोकरी कर, 1 कोटीचं पॅकेज घे, 50 कोटी जमा कर, आणि मग 50 कोटी जेव्हा जमा होतील मग तू इथं बँकेत टाकून मग आरामात जीवन जग. तुम्ही मला नाम का घ्यायला सांगता? असा प्रश्न किती जणांनी विचारला. करतो आपण तेच जे आपल्याला करायचे. मग हेच त्यांना विचारायचं ना. त्यांच्या माघारी करण्यापेक्षा त्यांच्या समोर सांगायचं की महाराज असं असं आहे, मला असं करावं असं वाटतं, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? आणि हे जर चुकीचं असेल तर बरोबर काय? आणि जे तुम्ही बरोबर सांगता ते बरोबर का आहे? तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी का मानाव्यात? आता आपण सगळे विज्ञाननिष्ठ आहोत की नाही? सगळे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहोत की नाही? सगळ्यांनी सायन्स ऐकलेलं वाचलेलं हे केलेलं आहे की नाही? आहे की नाही? मग आपल्या मनामध्ये ही जिज्ञासा काय होणे? बरं, ह्याच्यात सायन्स इतकं अवघड काहीच नाही आहे. फार सोपा प्रश्न आहे हा. कळलं की नाही? की मी नाम क्या, पहिल्यांदा तर मी सद्गुरू का करायचं? बरोबर आहे की नाही? मी शिकावं का हे आपल्याला माहिती आहे. मी नोकरी काय करावी हे आपल्याला माहिती आहे. मी लग्न का करावं हे आपल्याला माहिती आहे. मी भ्रष्टाचार का करावा हे आपल्याला माहिती आहे. पण मी सद्गुरू का करावेत हे मला माहिती नाही. आणि आमचा जन्म कशासाठी झाला आहे? तर सद्गुरू भेटायला. कळलं की नाही? एका मुलाला त्याच्या वडिलांनी नांदेडला 11वी-12वीला ठेवलं. कशासाठी ठेवलं? JEE नीट परीक्षेसाठी ठेवलं. बरोबर आहे? त्या पोराला रूम घेऊन दिली, त्याच्यासमोरच मेस ठेवली, त्याच्या बाजूलाच क्लासेस लावले म्हणजे ह्याचा वेळ जाऊ नये म्हणून. बरोबर आहे की नाही? आता त्या पोरानं काय करणं अपेक्षित आहे? पण आपण तसं करत नाही आहोत. आपण अभ्यास करत नाही आहोत. हे दुसरं कुणी तिसरं कुणी नाही, हे आपण आहोत. त्या पोराला कुठे हे म्हणजे हे नांदेड आहे, मुक्ती म्हणजे नीट आहे.
आपला बाप म्हणजे महाराज आहे आणि अभ्यास म्हणजे नाम आहे. अभ्यास सोडून सगळं करतोय आपण विसरून गेलो आपल्या बापाने इथं कशाला ठेवलं आपल्याला. बापानं अभ्यासासाठी ठेवले, बापाने इथं नामासाठी. तुम्हाला नोकरी, प्रपंच, धंदा पाणी, बायको, पोरं, मान सन्मान कशासाठी दिला? नाम घेण्यासाठी दिला. आणि तुम्ही तेच करत बसला, नाम विसरून गेलो. खरी गोष्ट आहे की नाही? त्या पोरासारखी नांदेडवाल्या आता विसरायचं नाही नांदेडचं पोरं. हा, आणि आपण सगळे नांदेडचे पोर आहेत, अभ्यास सोडून सगळ्या गोष्टी करणार. बरोबर आहे की नाही? आणि परत काय सांगू, बरं ठीक आहे आपण तर अभ्यास करतच नाही. ते अभ्यास करणं बघा, हे अभ्यास करणं हे बघा, याचा बापाने किती खर्च केला. बरं त्याच्या बापाची ऐपत नाही बरं ठेवायची, तरी ठेवलं. हा, अरे त्याच्या बापाची ऐपत आहे, तुझ्या तरी बापाची कुठे ऐपत आहे? पण तू तरी कुठे अभ्यास करायला? हा, खरं आहे की नाही? अहो ज्यांच्या खरंच बापाची ऐपत आहे ते शिकतात का? तसे जे मुक्त झालेले आहेत ते येतात का या साधन मार्गात? आम्हाला मुक्त व्हायचंय म्हणून आम्ही या स्ट्रीममध्ये आलो. आम्ही अज्ञानी आहोत म्हणून आम्हाला ज्ञानी व्हायचं म्हणून आपण शाळेत कोण जातो, युनिव्हर्सिटीत कोण जातो? जे ज्यांना ज्ञान घ्यायचं ते जे ज्यांना ज्ञान घ्यायचं नाही ते युनिव्हर्सिटीत जात नाहीत, आणि ज्यांनी ऑलरेडी ज्ञान घेतलेलं ते युनिव्हर्सिटीत जात नाहीत. बरोबर आहे की? आता आपले प्रॉब्लेम दोन आहेत. एक की पहिल्यांदा आपल्याला ज्ञान झालेलं नाही, आणि दुसरं आपल्याला ज्ञान झाल्यासारखं वाटतं. हा दुसरा प्रॉब्लेम फार मोठा आहे. पहिला प्रॉब्लेम सोपा आहे. एखादा माणूस म्हणला नाही मला महाराज कळत नाही बरं का, त्याला सांगणं सोपं आहे की बाबा तू हे कर. पण जे म्हणलं महाराज मला कळलं, आता काय सांगा? सगळं कळलं. हा, सगळं कळलं. खरं की? आता आपल्याला कळून घ्यायचं काहीच नाही. आपल्या महाराजांनी इतकं सोपं करून ठेवलेलं, इतकं सोपं करून ठेवलेलं महाराजांनी आपल्यासाठी. तो हे असतं की नाही, पहिले वैद्य होते बघा, म्हणजे आयुर्वेद वैद्य राहिलेच नाही, बघायला ऐकायलाही राहिले नाही तर वैद्य. पण 30-40 वर्षापूर्वी वैद्य होते, म्हणजे मी माझ्या लहानपणी वैद्य बघितलेले. ते वैद्य काय करायचे की 10 ठिकाणी फिरून यायचे. चालेल, समजा एक पेशंट त्यांच्याकडे गेला, हां, की त्याला मायग्रेन आहे. मायग्रेन म्हणजे माहिती आहे ना, अर्धशिशी, त्यांना अर्ध डोकं दुखतं किंवा सतत डोकं दुखत राहतं त्यांना, त्याला मायग्रेन म्हणतात. तर असा उदाहरण म्हणून सांगतो. आता मायग्रेनचा पेशंट गेला समजा डोकेदुखीचा, तर ते काय करायचे की त्याला एखादी उपासना सांगायची, एक तर की बाबा तू काहीतरी मंत्र द्यायचे किंवा काहीतरी करायचे, आणि एखादी अनुष्ठान कर म्हणायचे, आणि त्याच्यासोबत जडीबुटी किंवा त्याचं जे हे असायचा तो त्याचा काढा करून पिकायचा. आणि त्याला काय म्हणायचे की तू 10-12 दिवसांनी ये, तोपर्यंत मी काय करतो की जडीबुटी शोधून, हां, अनेक ठिकाणी जडीबुटी शोधून कोणती वनस्पती त्याची आहे काय नाही ती शोधून घरी आणून ती वाटून त्याचा रस काढून मग मी तुला ते प्यायला देतो. आता हे किती बेजार होणं आहे त्या वैद्याला, बघा विचार करा. एक तर त्याचं ज्ञान असणं, पहिल्यांदा ह्याचं डायग्नोसिस करणं की ह्याला काय आजार झालेला आहे त्या पेशंटला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्या आजारावर कोणतं औषध आहे हे कळणं. तिसरी गोष्ट कोणत्या वनस्पतीमध्ये ते औषध आहे त्याचं ज्ञान असणं. त्याच्यानंतर त्या पेशंटला बरं वाटावं ह्या प्रेमापोटी अनेक ठिकाणी फिरून त्या औषधी जमा करणं, त्या जमा करून त्यांचं रस वाटून त्या वनस्पती वाटून त्याचा रस तयार करणं, आणि तो रस त्याचा जो अर्क आहे तो अर्क त्या पेशंटला प्यायला देणं. बरोबर आहे की? फायदा कोणाचा झाला? याची ते बेजारी झाली वैद्याची. काय त्यानं थोडंफार मोल घेतलं असेल, समजलं की, परंतु त्या पेशंटला त्या औषधामुळे जो गुण आला त्या गुणाच्या मानाने या वैद्याने घेतलेले पैसे अल्पच म्हणावे लागतील ना. तुम्ही मला पैसे द्या असं अजिबात म्हणत नाही. मी तुम्हाला पटवायला इथं आलेलो नाही, कळलं की नाही? तो गैरसमज, मी डॉक्टर आहे तुम्ही विसरून जा, कळलं की नाही? माझं प्रोफेशन विसरून जा, माझं नाव विसरून जा, कळलं की नाही? तर त्यांनी जसं अनेक वनस्पतीमध्ये शोधून
पहिल्यांदा काय, हजारो वनस्पती आहेत. त्या वनस्पतीतली औषधी वनस्पती कोणती, त्या औषधी वनस्पतीतली ह्याला लागू पडणारी कोणती, त्या तशा तत्सम अजून कोणत्या वनस्पती आहेत, त्या 3-4-10 प्रकारच्या वनस्पती शोधणे, त्याचा रस करून जमा करून ह्याला देणे प्यायला. कळलं की? ह्याचं काम काय, आणि त्यांना पिलं नाही तर त्यानं जर पिलं नाही तर नुकसान कोणाचं. आता पटलं आपल्याला आपलं नुकसान येतं. हे तृतीय पुरुषी पकडायचं नाही, हे प्रथम पुरुषी पकडायचं. तो आपणच येतो. कळलं का? तसं महाराजांनी आपल्याला सगळ्या वेदांचं, सगळ्या वेदांताचं, सगळ्या श्रुतीचं, सगळ्या स्मृतींचं, सगळ्या पुराणांचं, सगळ्या काव्याचं, सगळ्या उपनिषदांचं सार काढून आपल्या हातात दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या आपण जितकं पुण्य केलं की नाही ते स्वर्गातल्या इंद्राने सुद्धा केलेलं नाही, कारण त्याला अनुग्रह झालेला नाही. आपल्याला अनुग्रह झालेला आहे. कळलं की नाही? म्हणून आपल्या अनुग्रहाची ताकद आपल्या लौकिक अधिकारावरून किंवा आपल्याला मिळालेल्या लौकिक गोष्टीवरून ठरवू नका. आपल्याला किती पैसे मिळाले, आपल्याला किती विद्वत्ता मिळाली, आपल्याला किती प्रॉपर्टी झाली, हा ही गुरुकृपेची टेस्ट नाही, ही गुरुकृपेची कसोटी नाही. कृपया हे डोक्यातून काढून टाका. आपली परिस्थिती कशी जरी असली तरी महाराजांचं आपल्यावर अखंडपणे लक्ष आहे. जितकं आपल्याकडे नाही तितकं महाराजांचं आपल्यावर अखंडपणे लक्ष आहे. अखंडपणे. आपल्याकडे झोपेमध्ये कोण लक्ष देतो आपल्याकडे, मला सांगा बरं. आपल्याला वाटतं मी एवढं काम करतो, मी हे बघतो, मी त्याच्यावर लक्ष ठेवतो, मी एवढं बघतो, मी ते करतो, हां मी करतो म्हणून व्हायले. झोपेत कोण करतं? हां आपला मेंदू कोण चालवतं, किडनी कोण चालवतं, हृदय कोण चालवतं, यकृत कोण चालवतं, हां डायजेस्टिव्ह सिस्टीम कोण चालवतं, प्राण कोण चालवतं, श्वास कोण चालवतं, सांगा बरं. ह्या गोष्टींचा विचार केला ना तर तुमचा मी राहणारच नाही. कळलं की नाही? आणि तेव्हा कळतील की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केले. अनुग्रह देणं म्हणजे काय तर आपलं स्वरूप काय हे कळण्याची गुरु केली. बरोबर आहे की नाही? जसं ती अलिबाबा 40 स्टोअरमध्ये ती जी गुहा असते की नाही, त्या गुहेमध्ये खूप सोनं नाणं खजिना वगैरे भरलेला असतो आहे की नाही. तसा खजिना म्हणजे मी सांगितलेला आनंद आहे. कळलं? आपल्यापैकी सगळेजण त्या खजिन्याच्या शोधात येतो. कळलं की नाही? फक्त आपली खजिन्याची व्याख्या चुकीची. आपण जी खजिन्याची व्याख्या केलेली आहे ना ती व्याख्याच मुळात चुकीची आहे. आणि ती व्याख्या चुकल्यामुळं आपली प्रत्येक गोष्ट चुकत चाललेली आहे. लक्षात आलं की नाही? म्हणजे ज्या गोष्टीमध्ये सुख आहे असं आपल्याला वाटलं त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तरी सुद्धा आपण पूर्णपणे सुखी झालो असं आपल्याला का वाटत नाही. बरोबर की नाही? जर मला पैसे खूप मिळाल्यानंतर सुख वाटतं तर मग करोडपती माणसाचा इंटरव्ह्यू घ्या जाऊन 1 तास आणि त्याला विचारा की तो किती सुखी आहे, तो किती समाधानी आहे, तो किती शांत आहे. तुम्हाला वाटत असेल की खूप शिकल्यानंतर खूप विद्वान झाल्यानंतर समाधान आहे, त्या माणसाला जाऊन भेटा, 1 घंटा त्याला भेटा. ज्या तुमच्या कल्पना आहेत सुखी होण्याच्या त्या व्यक्तीच्या त्या क्षेत्रातल्या त्या उच्चस्थानी बसलेल्या त्या अत्युच्च स्थानी बसलेल्या त्या व्यक्तीशी जाऊन भेटा आणि त्याचा अनुभव घ्या. तुम्हाला हे कळेल की आपली सुखाबद्दलची जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये कुठलीही व्यक्ती सुखी होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू करायचे असतात. व्यावहारिकदृष्ट्या संसारामध्ये आपण सांसारिक उपाधीमध्ये सुखी होऊ शकत नाही हे ज्याला कळतं तो सद्गुरूंकडे जातो. आणि सद्गुरूंना हा प्रश्न करतो की महाराज करून भागले आणि देवपूजेला लागले, तसं मी सगळं करून बघितलेलं आहे तरीही मला महाराज समाधान भेटलेलं नाही, मी काय करू. हा प्रश्न शिष्याने गुरूंना विचारणं अपेक्षित आहे.
आलं लक्षात. आणि मग सद्गुरूंनी त्याला विचारायला पाहिजे, मग सद्गुरूंनी त्याला सांगायला पाहिजे की बाबा रे तुझं हे चुकलेलं आहे. काय चुकलेलं आहे? तर तू ज्या वस्तूंमध्ये आनंद समजलास त्या वस्तूच मुळात शाश्वत नाही आहेत, त्याच टेम्पररी आहेत. तर अशा टेम्पररी अशाश्वत असलेल्या वस्तू तुला शाश्वत आनंद कशा बरं देतील? तुला जर शाश्वत आनंद हवा असेल तर तुला शाश्वत वस्तू पकडावी लागेल. आणि या जगात शाश्वत वस्तू कोणती आहे? नाव समजा ठीक आहे, पण लॉजिकली तुम्हाला काय वाटतं? तुमचं मन तुम्हाला काय सांगतं की काय परमनंट आहे? काय परमनंट असं वाटतं तुम्हाला? तुमच्या जन्मापासून ते आपण आत्ता इथे असेपर्यंत आपल्यासोबत कोण आहे जे आत्तापर्यंत बदललेलं नाही? असं कोण आहे? कोण नाही अनुभव सांगा तुमचा. पैसा कुठे टिकला? बदलला नाही म्हणतो मी. ती वस्तू, पैसा बदलतो ना, पैसा वाढतो कमी होतो, काहीतरी होतं ना त्याचं, खर्च होतो. मी काय प्रश्न काय विचारला कळाला का तुम्हाला? जेव्हापासून आपल्याला शुद्ध आहे, आपल्याला जाणीव आहे, तेव्हापासून ते आतापर्यंत कोणती गोष्ट जी आपल्या अनुभवाची आहे, जी तिळमात्रही बदललेली नाही, तिळमात्रही बदललेली नाही, असं कोण आहे? हां कोण? सूर्य बदलतो ना रोज. सूर्याची उष्णता कमी झाली, सूर्याचे आयुष्य कमी व्हायले, श्वास कमी व्हायलेच ना आपले. आपली जी शक्ती होती लहानपणी आपण जे खेळायचो, आपली जी ताकद होती ती आज आहे का? आज किती लोक थकले, 4-5 कमीत कमी 5 सेकंड थांबलो की नाही आपण? बरोबर आहे की नाही? आणि ते जे तरुण होते ते पटपट आले की नाही, म्हणजे आपल्या श्वासाची ताकद कमी झाली. श्वास म्हणजे हे श्वास नाही, श्वास म्हणजे शक्ती, जी काही आपली कार्य करण्याची जी शक्ती, त्याला श्वास म्हणायचं. वेळ आणि काळ बदलला. वेळ बदलली, काळ बदलला. मी प्रश्न काय विचारला? काय बदललं नाही? धर्म बदलला ना, सगळा अधर्म झाला. हा मन तर आत्ता क्षण केली, आत्ता चांगलं होतं लगेच वाईट विचार आले. मला कर्म पहिले खूप चांगलं कर्म केले, आपण दुष्कर्म करायला. शरीर तरुण होतं, बालपण होतं, आईच्या पोटात होतं, आता म्हातारा झालं, आता तू उद्या जाणार आहे. पण आपल्याला कसं कळेल की ते बदललं नाही? आपल्याला कसं कळालं की ते बदललं नाही? कुणी सांगितलं तुम्हाला की आत्मा बदलत नाही? कुणी सांगितलं? तुम्ही ऐकलं की वाचलं? मी काय विचारलं? तुमचा अनुभव काय आहे? आपल्याला पुस्तक वाचायचे नाही, आपल्याला प्रवचन करायचे नाही, प्रवचन ऐकायचे नाही. आपल्याला फक्त खरं काय आहे ते शोधून काढायचं. आणि खरं काय आहे हे ते शोधून काढण्यामध्ये जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्याला सद्गुरू म्हणून त्यांना काय म्हणतात? सद्गुरू. जे सत्याची ओळख करून देतात ते गुरु, म्हणून सद्गुरू. म्हणून जगामध्ये बाकी सगळे गुरु आहेत, सद्गुरू फक्त एक. सद्गुरू 2 असूच शकत नाहीत, कारण सत्य 2 नाहीच आहेत, सत्य एकच असतं. कळलं का? आता मला सांगा, काय बदलत नाही आपल्यामध्ये? काय बदलत नाही? आणि याचा अनुभव कोण घेतं? कुणाला कळते की माझ्यामध्ये काय बदलते आणि कुणाला कळते की माझ्यात काय बदलत नाही? तो कोण आहे? तो कोण आहे? हा कोण बोललं? तो जीव आहे. पण जीव सुद्धा बदलतो. जीव सुखी दुःखी असतो की नाही? म्हणजे बदलला. मग कुणाला कळतं की जीव सुखी दुःखी आहे? देव समजा एक नाही, मन आणि जीव एकच झाले. मन, आत्मा अधिक मन म्हणजे जीव. कळलं की नाही? आत्मा अधिक मन म्हणजे जीव. झोपेमध्ये जीव आहे का? कुठे? तुम्हाला कुठं कळतं? हा कधी? उठल्यावर कळतं ते. का? उठल्यावरच का कळतं? झोपेत का कळत नाही? कारण त्यावेळेस मन नसतं. झोपेत मन आहे का? नाही. मनाचा झोपेत लय होतो, म्हणून जीवभावाचा पण लय होतो. मन उगवलं की जीवभावाचा उदय झाला, मनाचा लय झाला की जीवभावाचा लय झाला. सुख दुःख कोण द्यायले आपल्याला? मन. कर्म हे त्याचं साधन झालं त्या सुख दुःखाचं. पण मुळात सुख दुःख कोणाला होतात? मनाला होतात. बरोबर आहे की? मग ज्याला सुख दुःख होतात
मग मग सुखदुःखाचा अनुभव घेणारा कोण आहे? नाही नाही नाही, शरीराला मन कळतं का मनाला शरीर कळतं? हा, मनाला शरीर कळतं, बरोबर आहे. आणि मग मन कुणाला कळतं? आता गुरु वगैरे म्हणतो तुमचा अनुभव काय ते सांगा. आपल्याला काहीच, मी काय म्हणतो तुम्हाला, वाचलेलं ऐकलेलं काहीच सांगायचं नाही. मन कुणाला कळतं? आपल्याला कळतं, बरोबर. हे खरं उत्तर आहे की मन काय. आता माझं मन कसं आहे, माझं मन कळतं ना, बरोबर आहे की नाही? आपण किती बदमाश आहोत आपल्याला कळते की नाही? खरं सांगायचं, लोक आपल्याला किती चांगलं म्हणू द्या, आपण कसे आहोत आपल्याला माहित असतं. ते कुणाला माहिती आहे? ते कुणाला माहिती आहे? मन कसं आहे हे मनाला कसं माहित असेल? ते कुणीतरी वेगळं आहे ना त्याच्यापेक्षा. तुम्हाला कळते की नाही? आता देव पिऊ सांगतो, देवाचा अनुभव कुणाला आहे? आपण आपलाच अनुभव सांगायचा. आपल्याला शरीर आहे हे आपल्याला कळते की नाही? कळते. इंद्रिय आहेत हे आपल्याला कळते की नाही? मन आहे की नाही हे कळते की नाही? पण मन सुखी आहे, दुःखी आहे, चांगलं आहे, वाईट आहे, कळते की नाही? मनातले विचार कळतात की नाही? तो कोण आहे? तो कोण आहे ज्याला या सगळ्या गोष्टी कळतात आणि तो बदलत नाही? मग तुम्ही तो आहेत की नाही? तुम्ही तो आहेत की नाही? तुम्ही कोण आहात? ज्याच्यात बदल होत आहे तो तुम्ही आहात की जो बदल बघतोय तो तुम्ही आहात? बरोबर. आता हे पटलं का पण तुम्हाला? खरं सांगा, आपण बदलणारे आहोत की बदलाचा आपण बदलाचे साक्षी आहोत, ह्याचा आधी निर्णय घ्या. लक्षात आलं तुमच्या? जर आपण बदलणारे नाहीत तर आपण शरीर नाही, आपण इंद्रिय नाही, आपण प्राण नाही, आपण मन नाही, आपण जीव नाही. बरोबर आहे? कारण आपण जर बदलणारे असतो तर लहानपणीचा तोच मी असं कसं म्हणू शकतो? बरोबर आहे की नाही? मी गुंजला 5 वर्षाचा असताना आलेलो आहे आणि इथं प्रसाद घेतलेला आहे, आपण असं म्हणतो की नाही? पण 5 वर्षाचं असलेलं शरीर आणि मन आणि बुद्धी आणि आता असलेलं शरीर, मन आणि बुद्धी ह्याच्यात महद अंतर आहे की नाही? फरक आहे की नाही? मग कोण राहिलं आणि कोण बदललं? हा, सांगा. साक्षी राहिला आणि बाकी सगळं बदललं. पटलं की नाही पटलं? मला सांगा. तो जो आहे, जो ह्या सगळ्यांना बघतोय, हा, जो या सगळ्यांना, बरं फक्त तुम्हाला तुमचेच बदल कळले का दुसऱ्यांचे पण बदल कळले? सगळ्या जगाचे बदल कळले. आपण म्हणतो की किती जग बदलले हो, आपण एवढंच म्हणतो का मी किती बदललो? नाही, आपण म्हणतो मी बदललो नाही, जग बदललंय. जग बदमाश झाले, जग चालू झाले, जग दुष्कर्म करायले. मी करतो म्हणत नाही आपण, आणि असं कुणीच म्हणत नाही. प्रत्येक जण म्हणते जग. किती गंमत आहे बघा, प्रत्येक जण म्हणते जग बदलाले आणि प्रत्येक जण जगाचा भाग आहे. मग कोण बदलायले आणि कोण बदलत नाही? हा प्रश्न बरोबर आहे की नाही? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. हा प्रश्न, हे कोडं जर तुमचं सुटलं, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या दुःखांचा नाश झाला म्हणून समजा. ज्याला हे कोडं उडगडलं त्याच्या ठिकाणी सुखदुःखाचा स्पर्श किंवा कुठल्याही द्वंद्वाचा स्पर्श होणार नाही. आणि हे करणं हे सद्गुरूंचं काम आहे. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या म्हणजे काय करा? तर मी कोण आहे याचा विचार करा. हू एम आय? मी कोण आहे? रमण महर्षी कोणी ऐकले तर? रमण महर्षींचं नाव ऐकले? रमण महर्षी प्रत्येकाला जे कोणी त्यांच्याकडे कुठलीही कंप्लेंट घेऊन जायचं ना आयुष्याबद्दल, प्रत्येक संतांकडे लोक कंप्लेंट घेऊनच जातात. आणि सगळ्या कंप्लेंट सांसारिक असतात, एकही पारमार्थिक अडचण नसते, सगळ्या सांसारिक अडचणी असतात. तसेच त्याच्याकडे पण जायचे. ते त्याला एकच प्रश्न विचारायचे, तू कोण आहेस? मी कोण आहे? काय विचारायचे ते? कारण तुमच्या माझ्यामध्ये असलेला जो साक्षी आहे, जो माझ्या, तुमच्या आणि या जगाला अखंडपणे न बदलता अविकार्यपणे बघत असतो, हा, तेच आमच्या सद्गुरूचं स्वरूप आहे.
तेच खरे महाराज आहेत, तेच खरे सद्गुरू आहेत. सद्गुरू म्हणजे हाडामासांचा देह नव्हे, ते त्यांचं रूप आहे, ते त्यांचं स्वरूप नाही. जसं ही अंगठी आहे, अंगठी हे सोन्याचं रूप आहे, पण अंगठी म्हणजे सोनं नव्हे. बांगडी पण सोनं आहे, मंगळसूत्र पण सोनं आहे, तोडे पण सोनं आहे, लॉकेट पण सोनं आहे, बरोबर आहे की? चेन घातली, चेन सोनं आहे, कडं सोनं आहे. म्हणजे सोनं सगळ्यांमध्ये, पण सर्वांपासून वेगळे, बरोबर आहे की नाही? ही अंगठी वितळवली तर काय राहील? अंगठी राहील का? पण काय राहील? ते सोनं म्हणजे सद्गुरू आणि त्यांचे शरीर म्हणजे अंगठी आहे. आपण अंगठीलाच सोनं समजतो, अंगठीच्या रूपालाच भुलून जातो आपण, नाम आणि रूपालाच आपण भुलतो आणि इथेच आपली गल्लत होते. सद्गुरू आपल्याला नाम रूपाच्या पलीकडे असणारं ते जे तत्व आहे, जे कधीही बदलत नाही आणि जे बदलत नाही तेच अखंडपणे राहतं आणि जे अखंडपणे राहतं तेच अखंड आनंद देऊ शकतं. आता लागली का लिंक? सुरू झालेली आपली लिंक, अखंड आनंदाची लिंक कुठंपर्यंत येऊन थांबली? आपल्या स्वरूपापर्यंत येऊन थांबली. आणि आपलं स्वरूप, आपल्या सगळ्यांचं स्वरूप, ह्या जगाचं स्वरूप आणि महाराजांचं स्वरूप एकच आहे आणि हेच सद्गुरू आपल्याला सांगतात. पण ह्याचा विचार करायला, ह्याचं चिंतन करायला, किंबहुना हे ऐकायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. आपल्याला पटकन उरकायचं असतं आणि कामाला जायचं असतं. आणि ते त्या कामातून जे मिळणार आहे ते कसं आहे? जाणार आहे, क्षणिक आहे, नाशवान आहे, ते राहणार नाही. आपण जीव देऊन जरी आपण आपलं काम केलं तरी आपला पैसा टिकणारा नाही, आपल्या हयातीपर्यंत टिकत नाही हो. आणि आपण पोरासाठी जमा करून ठेवतो. किती वेळे पण आहे, एवढे मोठमोठे बिलिनियर्स लोक, इंडस्ट्रियलिस्ट एका दिवसात बँकरप्ट होतात की नाही? शेअर मार्केट कोसळलं की कसे धडधड धडधड धडधड, 14 लाख कोटी नुकसान, 10 लाख कोटी नुकसान, 1 लाख कोटी नुकसान होतं की नाही? नुकसान जसा शेअर मार्केट वर चढतं तसंच खाली पण येते की नाही? शेवटी काय उरतं? जे आहे तेच उरतं. आणि काय उरतं? साक्षी भाव, बाकी काहीही उरत नाही. बघा तुम्ही काय उरतं आणि काय उरलं आता आजपर्यंत? कुणाचं उरलं? कुणाचं तरी उरलं का? आपल्याच पिढ्यामध्ये बघा ना, कोण राहिलं? आपले आजोबा राहिले का, पंजोबा राहिले का, खापर पंजोबा राहिले? आपल्या सगळ्यांकडे हजार एकर जमिनी होत्या, 100 तोळे सोनं होतं. काहीतरी राहिलं का आपलं? एवढा आपल्याला गावामध्ये मान होता, आता कोणी विचारत नाही आपल्याला, घरातले विचारत नाहीत आता. म्हणजे काहीही राहत नाही, पण आम्हाला ते पटत नाही. प्रॉब्लेम काय आहे? आपल्यावर इतके संस्कार झालेले आहेत ह्या गोष्टीचे, सर्व नश्वर गोष्टींमधूनच सुख मिळतं ह्याचे संस्कार लहानपणापासून या जगाने, व्यावहारिक जगाने आपल्यावर इतके केलेले आहेत की ह्याला सोडून कुठं सुख असू शकतं आणि ते सुख अखंड अनंत असू शकतं ह्याच्यावर आपला विश्वास बसत नाही, अगदी हाडामासाच्या सद्गुरूंनी सांगितलं तरी. आणि म्हणून आपण दुःखी असतो, म्हणून आपण भयग्रस्त असतो, म्हणून आपण व्याकुळ असतो, म्हणून आपण चिंताग्रस्त असतो. आहेत की नाही? मला खरं सांग. आपण असं म्हणू शकत नाही की माझ्यावर गुरुकृपा आहे आणि मी चिंताग्रस्त आहे. एखादा करोडपती असं म्हणू शकत नाही की मी करोडपती आणि मला खायला भाकरी नाही. म्हणजे एक त्याला खायला तरी भाकरी नाही, नाही तर करोडपती तरी नाही. दोन्ही गोष्टी कशा होऊ शकतील? तसं मी जर म्हणत असेल की माझी यावर महाराजांची कृपा आहे, तर मी कसा चिंताग्रस्त असू शकतो, मी कसा भयग्रस्त असू शकतो, मी कसा विकारग्रस्त असू शकतो, मी कसा दुःखी असू शकतो, मी कसा कष्टी असू शकतो, मी कसा अज्ञानी असू शकतो? खरं आहे की नाही? दोन व्यक्ती आहेत, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, मला काय म्हणायचं ते म्हणजे तुम्हाला कळेल. दोन व्यक्ती आहेत, त्या दोन व्यक्ती, एक व्यक्ती व्यायामाला जाते, खारी खोबरं बदाम पिस्ता अंजीर काय काय जे काय त्याचा खुराक
खुराक हा शब्द माहिती आहे? त्याचा जो खुराक असतो की नाही, तो खुराक अगदी इमानी बारे खाते, कुस्ती खेळते, व्यायाम करते, सगळं करते. दुसरी व्यक्ती काही करत नाही. असं किती वर्ष झालं? 5 वर्ष. दोघेही वयाच्या 16व्या वर्षी, त्या वयाच्या 16व्या वर्षी एकाने जिम जॉईन केली, बाकीचं सगळं मी जे सांगितलं ते केलं, आणि एकाने काहीच केलं नाही. नुसतं जेवायचं खायचं आपल्याला असंच करायचं. दोघांनाही 5 वर्षांनी बघितलं. फरक दिसायला पाहिजे की नाही दिसायला? हां, दिसायला पाहिजे. आणि फरक दिसला नाही तर त्याचं डायग्नोसिस काय, त्याचं निदान काय? हां, करेक्ट. जसं सांगितलं तसं केलं नाही. आपल्याला अनुग्रह घेऊन 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, असं जर असेल तर आम्हाला 25 वर्षानंतर का नाही फरक पडला? हा प्रश्न आहे की नाही? अहो, मी जर शाळेत जातो, मी जर कॉलेजमध्ये जातो, मी जर डिग्री घेतो, तर मला त्या क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे की नाही पाहिजे? का नुसती डिग्री घेऊन बाहेर यायचं? त्याला काही किंमत आहे का? व्यावहारिक जगात ते चालतं, पारमार्थिक जगात ते चालत नाही. व्यावहारिक जगात कदाचित त्या डिग्रीच्या नावात तुम्हाला नोकरी पण मिळेल, पण पारमार्थिक जगात तुम्हाला अधिकाराशिवाय ते मिळत नाही. तुमचा जर अधिकार नसेल तर तुम्हाला सुख लागत नाही. तुमचा जर अधिकार नसेल तर तुम्हाला शांती समाधान लाभत नाही. म्हणून लोक करोडपती असतात पण समाधानी नसतात, सुखी नसतात. आणि एखादा अतिशय गरीब असतो पण अतिशय समाधानात असतो. तो त्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार आपल्याला सद्गुरू देतात. तो अधिकार त्यांनी दिलेल्या नामानं आपल्याला मिळतो. म्हणून आपल्याला जर अखंड, अनंत आणि निरुपाधिक असणारं नाम, आनंद जर हवा असेल तर त्यांनी दिलेलं नाम अखंडपणे घेणं हाच त्याला पर्याय आहे. लक्षात आलं की? मग मी कोण आहे हे शोधायचं काम कुणाचं आहे? माझं. मग मी कोण आहे? मीच मला शोधतोय. असं होऊ शकतं का की मलाच मला शोधावं लागतं? असं होऊ शकतं का? नाही. मी काय प्रश्न विचारला कळलं का? आपण सगळ्या जगामध्ये सगळ्या गोष्टी शोधतो की नाही, पण स्वतःला शोधतो का? का नाही शोधत? का नाही शोधत? कारण आपल्याला वाटतं की मी कोण आहे हे मला माहिती आहे. बरोबर आहे की नाही? आणि तो आपला सगळ्यात मोठा गैरसमज. आपल्याला आपण कोण आहोत हेच मुळात कळलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला जग काय आहे हे कळलेलं नाही. म्हणून आपल्याला ईश्वर काय आहे हे कळलेलं नाही. म्हणून आपल्याला सद्गुरू काय आहेत हे कळलेलं नाही. आपली सुरुवातच चुकलेली आहे. जसं त्या मॅथमॅटिक्समध्ये, अंकगणितामध्ये वरची एक स्टेप चुकली की शेवटच्या 100, 1000, 10,000, 50,000 जेवढ्या काही स्टेप असतील सगळं चुकत जातात. म्हणून आपल्याला आता परत उलटं जायचं आहे आणि पहिली स्टेप करेक्ट करायची. कोणती? मी कोण आहे हे ओळखण्याची. मी कोण आहे हे ज्याला निसंशयपणे कळलं, निसंशयपणे कळलं, हां, त्याचा ते 15वा अध्यायाचा एक शेवटचं हे होता, इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. म्हणजे भगवान अर्जुनाला म्हणतात की मी आता जे ज्ञान दिलेलं आहे, इदम उत्तम मया अनघ, हे निष्पाप अर्जुना, मी जे तुला आता ज्ञान दिलेलं आहे हे ज्याला कळलं, हां, एतत् बुद्ध्वा, हे जाणून, बुद्धिमान, जो बुद्धिमान ह्याला जाणतो तो काय होतो? कृतकृत्य होतो. कृतकृत्य होतो म्हणजे, कृतकृत्य होणं म्हणजे काय? हां, नाही, कृतकृत्य होणं म्हणजे मला आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही असा निश्चय होणं म्हणजे कृतकृत्य होणे. आपल्याला वाटतंय का माझं सगळं झालेलं आहे आता? खरं मनातून सांगा, मी महाराज केले
आणि महाराजांचा अनुग्रह झाला, माझं संपला, माझा संसारातलं काम संपलं असं वाटतं का आपल्याला? का वाटत नाही? हाच तर प्रश्न आहे. असं वाटायला पाहिजे ना. हे बघा, मी तुम्हाला अजून सोपं उदाहरण देतो. अत्यंत गरिबाची एक मुलगी, अतिशय गरिबाची, हां, पण हुशार, चाणाक्ष आणि सुंदर आहे, हां, आणि तिच्या सुंदरतेवर खुश होऊन, बरोबर आहे की नाही, एखाद्या श्रीमंत माणसाने स्वतःच्या मुलाकरता तिला मागणी घातली, बरोबर आहे, करोडपती माणसाने मागणी घातली आणि त्या मुलीनं होकार दिला, बरोबर आहे. 8 दिवसामध्ये त्या मुलीचं लग्न झालं. आता मला सांगा, ती मुलगी करोडपती की रोडपती? किती दिवसात झाली होती? मग आपल्याला 20 वर्ष काय लागेल? हां, याचं कारण असं की त्या मुलीनं त्या मुलाला स्वतःचा नवरा खऱ्या अर्थानं मानलं, लोकार्थासाठी नाही, खऱ्या अर्थानं मानलं. तसं आम्ही लोकार्थासाठी गुरु केले, आत्मकल्याणाकरता, आत्महितासाठी केले नाही, करायचे म्हणून केले. गुरु करून मला समाधान मिळवायचं आहे, गुरु करून मला अखंड शांती मिळवायची आहे, गुरु करून मला अखंड आनंदात राहायचं आहे असं समजून गुरु नाही केले. कळलं की नाही? जसं जसं आपण एक अभ्यास करतो, एखादी डिग्री घेतो, एखाद्या कॉलेजला जातो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक कल्पना असते की ती डिग्री मिळाल्यानंतर मला ह्या कंपनीचा कॉल येईल, त्या कंपनीमध्ये मला इतकं पॅकेज मिळेल आणि ते पॅकेज मिळाल्यानंतर मला एवढा पगार राहील आणि मग माझी जीवनशैली आरामात जाईल. ही कल्पना करून आपण अभ्यास करतो की नाही? मला खरं सांगा, का समाजसेवेसाठी आपण अभ्यास करतो? भंपकपणा सोडून द्यायचा, दांभिकपणा सोडून द्यायचा. आपण सगळे फक्त स्वार्थासाठी करतो. आपला धंदा पाणी असेल, अभ्यास असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, आपण केवळ स्वार्थासाठी करतो. खरं आहे की नाही? मग ते जसं आहे तसं, म्हणजे जो आपला स्वार्थ आहे त्याच्यासाठी आपण करतो की नाही? मग सद्गुरू करताना आपला काय स्वार्थ होता? उद्धार. म्हणजे काय करायचं? उद्धार करायचा म्हणजे काय करायचं? जसं लौकिकामध्ये उद्धार काय आपल्याला माहिती, काय केल्यानंतर संसारामध्ये मला सुख लागतं हे सांगायची गरजच नाही कोणाला, त्याला माहिती आहे बरोबर कसं करायचं. नाही सांगितलं तरी तो शोधून काढतो, बरोबर की नाही? तसं सद्गुरू करताना आम्ही काय स्वार्थ साधायचा होता आम्हाला, म्हणून आम्ही सद्गुरू केले. मग मिळाला का मुक्ती? आपल्याला मिळाला का मोक्ष? मुक्ती म्हणजे काय, कशापासून मुक्ती, ह्याचा विचार केला का आपण? बरोबर. आपण मनुष्य आहोत म्हणजे काय आहोत? आपण विचार करू शकतो, आपल्या हिताचं काय आहे, आपल्या हिताचं काय नाही हे आपल्याला कळू शकतं, त्यालाच आपण बुद्धी असं म्हणतो, बरोबर की? मन प्रत्येक प्राण्यामध्ये, बुद्धी फक्त मनुष्याला आहे. फरक लक्षात आला का? मन प्रत्येकाला, कुत्र्याला मन नाही का? किती प्रेम लावतं, आपल्यापेक्षा जास्त प्रेम लावतं ते, खरं आहे की नाही? पण म्हणून तो कुत्रा मनुष्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो का? नाही ठरत. का नाही ठरत? कारण त्याच्याकडे विवेक शक्ती नाही आहे. बुद्धी म्हणजे काय? विवेक. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, माझ्या हिताचं काय, माझ्या अहिताचं काय, हे आपल्याला कळतं, न सांगता सुद्धा कळतं. आपण चुकीचं करत असताना आपल्याला कळत असतं की आपण चुकीचं करतोय. त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या गुरूंची गरज नाही. कळलं की नाही? ह्या बुद्धीचा उपयोग, ही जी बुद्धी आपल्याला भगवंताने दिलेली आहे आणि ही बुद्धी जी आपल्याला दिलेली आहे की नाही, ही खरंच आपल्या पुण्याने आपल्याला मिळालेली. बरं, ही आपण काहीतरी सत्कर्म केले मागच्या आयुष्यामध्ये, अनेक जन्मांमध्ये, म्हणूनच आपल्याला महाराजांसारखे गुरु भेटले, गुंजसारखं ठिकाण भेटलं, या संस्थांसारखी जागा भेटली जिथं आपण बसून आज हा संवाद साधू शकतोय. कळलं की नाही? आज करोडो लोक जगामध्ये आहेत, किती लोक असा संवाद साधतात मला सांगा तुम्ही. म्हणजे आपली पुण्य त्यांच्यापेक्षा अनंत पटीने जास्त आहे. म्हणूनच आपल्याला इथं बसण्याची सद्बुद्धी झाली, ही चर्चा करायची बुद्धी झाली. कळलं की नाही? तर आता आपल्याला इथून ह्यालाच वारी म्हणायचं. हीच वारी आहे. पायी जाणं, खातपीत जाणं, गप्पा मारत जाणं ही वारी नाही. हा वारीचा फार स्थूल अर्थ झाला. वारी म्हणजे जीवापासून शिवापर्यंतचा प्रवास. आता आपण कुठे आहोत? जीवभावात आहोत.
बरोबर आहे की नाही? जीवभावात आहोत की नाही आपण आता? आपल्याला सुखदुःख कळतात, व चांगलं वाईट होतं, हे होतं ते होतं, दुःख भय भीती कष्ट सगळे आहेत आपल्याला, म्हणजे आपण जीवभावात आहोत. मग आपल्याला कुठं जायचं आहे? शिवभावात. शिव म्हणजे अखंड आनंद. हा प्रवास म्हणजे वारी. बरोबर. ह्याचं साधन म्हणजे नाम. हे कसं साधणार आहे आपल्याला? तर ते नामानं साधणार आहे. आणि ते कशानं साधणार आहे? सद्गुरू केल्याने. ते आपण ऑलरेडी केलेले. आता आपल्याला फक्त एकच कार्य उरलेलं आहे, ते म्हणजे त्यांनी दिलेलं नाम घेणे आणि त्याची प्रचिती घेणे. नुसतं नाम घेणे नव्हे. समजलं की नाही? हा सगळा मार्ग अनुभवाचा आहे. मी तुम्हाला सांगतो, परमार्थ हा पूर्ण अनुभवाचा आहे. म्हणजे इथं जे सांगितलंय ना, तो अनुभव तुम्हाला येणार म्हणजे येणार. फक्त तुम्ही तसं वागायला पाहिजे. जसं वैद्यानं सांगितलं की हे औषधं घे आणि अशा अशा पद्धतीचे पथ्य कर, तुझा रोग जाईल. तो जसा अनुभव आहे तसा आम्हाला एक रोग झालेला आहे. कोणता? आपल्याला कुठला रोग झाला? सगळ्यांना कॉमन रोग. हां, अहंकार म्हणा, अज्ञान म्हणा, किंवा भवरोग म्हणा. भवरोग ऐकला असेल ना शब्द? भवरोग, भवरोग है ना. भवरोग, भवरोग म्हणजे काय? मी आणि माझं, मी आणि माझेपण हे विसरले का? जयाचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. त्याने संन्यासाचा पोशाख परिधान केला म्हणून तो संन्यासी नाही, तो निरंतर संन्यासी. तो गृहस्थाश्रमी जरी असला तरी तो संन्याशीच आहे. म्हणून काय? म्हणून हा जो मी आपल्याला त्रास देतोय की नाही आपल्या सगळ्यांना, त्या मीचं स्वरूप शोधणे म्हणजे परमार्थ. त्या मीला चुचकारणे म्हणजे संसार. आणि त्या मीची परीक्षा करणे की खरंच ह्या मीचं स्वरूप काय आहे ह्याची चिकित्सा करणे म्हणजे परमार्थ. आणि हा मी नव्हेच ही खात्री म्हणजे ज्ञान. लक्षात आलं का? 3 गोष्टी सांगितल्या मी आता. काय काय सांगितलं? मी आणि माझं ह्याला चुचकारणे म्हणजे संसार. मी आणि माझं ह्याची परीक्षा करणे म्हणजे परमार्थ. मी आणि माझं ह्याला ओळखून राहणे म्हणजे ज्ञान. म्हणजे ते बाधत नाही. मी आणि माझं वाईट आहे असं बिलकुल नाही, पण ते बाधल्यानंतर वाईट आहे. जसा पैसा मुळात वाईट नाही, पण पैसा आला की माणसाच्या अंगात येतो. त्याला आपण काय म्हणतो? याला पैसा बाधला. बरोबर आहे की नाही? भांग घेतली की बाधते की नाही? बरोबर आहे की नाही? तसं आहे. आपल्याला ह्या गोष्टी न बाधणं म्हणजे परमार्थ आणि बाधणं म्हणजे संसार. सगळ्या गोष्टी आपल्या त्याच राहणार आहेत. तेच लोक राहणार आहेत, तेच कुटुंब राहणार आहे, सगळ्या गोष्टी त्याच राहणार आहेत. काय बदलणार आहे आपलं? त्या ठिकाणी आपलं मी आणि माझं पण नसणार आहे. मग ते कुणाचं असणार आहे? ते कुणाचं आहे? आत्ता सुद्धा ते कुणाचं आहे? हां, आता सुद्धा हे शरीर कुणाचं आहे? आपलं आहे का ते? आणि पंचमहाभूते कुणाच्या अंडर आहेत? पंचमहाभूते आपल्या म्हणण्याप्रमाणे पंचमहाभूते वागतात का? आपण सगळे गोरे झालो असतो, आपल्या हातात जर पंचमहाभूते असले असते, आपण सगळे स्मार्ट, आपण सगळे हुशार, सगळे एकसारखे दिसलो असतो. असं होतंय का? म्हणजे आपल्या हातात ते नाही आहे. मग माझं आपण शरीर होतो की नाही? माझं शरीर, माझं मन. बरं, आपलं मन आपल्या हातात आहे का? कोणते विचार आपल्या मनात यावे हे आपण ठरवू शकतो का? म्हणजे शरीर माझं नाही, मन माझं नाही. बरं, माझ्या डोळ्याची दृष्टी कमी झाली तर मी दृष्टी वाढवू शकतो का? कानाची शक्ती कमी झाली, मी कानाची शक्ती वाढवू शकतो का? म्हणजे इंद्रिय माझी नाहीत. अहो, माझं म्हणजे कोण? जो माझा ऐकतो तो माझा, आणि जो माझा ऐकत नाही तो माझा नाही. मग माझं कोण ऐकतंय? कोणी? अहो, माझे कान ऐकत नाहीत. माझं पोरगं तर दूरची गोष्ट. माझं शरीर माझं ऐकत नाही, माझे इंद्रिय माझे ऐकत नाही, माझं मन माझं ऐकत नाही. मग माझं कुठे राहिलं? म्हणजे माझं नाहीच आहे. गेलं माझं. पटलं की नाही? म्हणजे माझं नाहीच आहे. आणि मी कोण आहे शोधा आता. एक घालवलं मी माझं घालवलं बरं का.
आता मी तुम्ही घालवायचा. कळलं का? हा, माझं घालवणं तुलनात्मक दृष्ट्या सोपं आहे, मी घालवणं फार अवघड आहे. ज्याला मी दिसला तो सुटला. कळलं की नाही? कारण मी दिसतच नाही. जन्मोजन्म गेले आपले, जन्मोजन्म, वर्ष दशक नाही, जन्मोजन्म युग मन्वंतरी गेली आपली, परंतु हा मी आपल्याला दिसलेला नाही. तरी आपण धरून ठेवलाय, घट्ट धरून ठेवलाय. आपण काय म्हणतो, माझं सर्वस्व गेलं तरी चालेल, मी सोडणार नाही. काय म्हणतो आपण, माझं सर्वस्व गेलं तरी चालेल पण मी सोडणार नाही. म्हणूनच तुझं सर्वस्व जात आहे. नाही तर सर्वस्व जाण्याची गरजच नाही. मी सोडला की सर्वस्व आलं. मी मुळे चाललंय सगळं, मी गेला की बाकी सगळं आलं. कळलं की नाही? म्हणून मी कोण ह्याची चिकित्सा, मी कोण याचं अखंड चिंतन म्हणजेच नाम आहे. कळलं का? ज्याची बुद्धी इतकी शुद्ध आणि तीक्ष्ण आहे, सूक्ष्म आहे, त्याने मीच अभ्यास करावा. आणि ज्याला असं वाटतं की माझी बुद्धी एवढी सूक्ष्म नाही, त्यांनी नामाचा अभ्यास करावा. अभ्यास म्हणजे सतत सतत ती गोष्ट करणे. कळलं? अभ्यासाचा अर्थ वारंवार तीच गोष्ट परत परत करणे. कुठपर्यंत करणे? जोपर्यंत ती अंगवळणी पडत नाही तोपर्यंत. बरोबर की नाही? जसा संसार आमच्या अंगवळणी पडलाय, बरोबर की नाही? उठलं की संसार, झोपताना संसार आणि जागेपणी संसार, इतका तो आमच्या अंगवळणी पडलेला आहे. आम्हाला संसार करा हे सांगावंच लागत नाही, तो होतोच. का? कारण अखंडपणे संसार केलेला आहे, अविरतपणे संसार केलेला आहे. म्हणून संसार करावा लागत नाही, परमार्थ करावा लागतो, नाम घ्यावं लागतं. बरोबर की नाही? मग किती वेळ नाम घ्यायचं? इतक्या वेळेस नाम घ्यायचं की नाम सहज आलं पाहिजे. बरोबर की नाही? जितक्या सहज द्वेष येतो, जितक्या सहज विकार येतो, जितक्या सहज लोभ येतो, कळलं की नाही, तितक्या सहज नाम आलं पाहिजे. तेव्हा समजायचं माझा नामाचा अभ्यास पूर्ण झाला. जेव्हा मला कुणाबद्दलही द्वेष वाटणार नाही, जेव्हा मला कशाबद्दलही लोभ वाटणार नाही, जेव्हा माझी कसल्याच गोष्टीची चिंता वाटणार नाही, कुठल्याही गोष्टीचं भय वाटणार नाही, आणि सहजरित्या बरं का, प्रयत्न करून नाही, त्या क्षणी समजायचं की माझा नामाचा अभ्यास पूर्ण झाला. ही नाम संपल्याची खूण आहे. आता किती वेळ लागेल आपल्याला ही स्थिती यायला? हा, वर्ष, 6 महिने, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, का सांगता येत नाही या जन्मी. मी आता शेवटचा एक श्लोक घेतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. महाराजांनी जी वाक्य आपल्याला अतिशय साध्या भाषेत सांगितली की नाही, आणि ज्याची आपल्याला खरंच सांगतो किंमत नाही, ते वाक्य भगवंतांनी त्यांच्या भक्ताला सांगितले. अनन्यश्चिंतयतो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. अशी भगवंताची, साक्षात भगवंताची प्रार्थना, प्रतिज्ञा आहे. ही कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचं आश्वासन नाही, ही साक्षात भगवंताची अवतार घेऊन केलेली प्रतिज्ञा आहे. 9व्या अध्यायातला हा श्लोक आहे भगवंताचा. कळलं की? महाराज आपल्याला तेच मराठी भाषेत काय सांगतात? जो मी दिलेलं नाम 1 तास घेईल रोज, त्याचा पूर्ण भार मी वाढेल. ह्याच्यापेक्षा मोठी सूट मी सांगतो जगात कोणती नाही, जगामध्ये कोणतीही नाही. बाकीच्या सगळ्या सूट न मूर्ख बनवायच्या गोष्टी. शहाणपणाची ही एकमेव सूट आहे की जी महाराजांनी आपल्याला जे, आणि महाराजांची प्रतिज्ञा आहे, हे महाराजांचं आश्वासन नाही. कळलं की नाही? जे ब्रह्मर्षी असतात, जे ब्रह्मविद असतात, ब्रह्मविद वरिष्ठ असतात, जे परब्रह्मस्वरूप असतात, त्यांच्या तोंडातून जे बाहेर पडतं ते सत्य असतं. ते सत्य बोलत नसतात, ते जे बोलतात ते सत्य असतं.
कळालं की नाही? आणि महाराजांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की जे माझ्या नामाचा घोष 1 तास करतील त्याच्या संपूर्ण प्रपंचाची आणि परमार्थाची जबाबदारी मी माझ्या शिरावर वाहीन. अजून आपल्याला काय पाहिजे? ह्याच्यापेक्षा सोपा परमार्थ तुम्हाला कुणीही करून देणार नाही. आणि ही गंगा हरिद्वारला जायची गरज नाही. ही गंगा महाराजांनी आपल्या घरात आणून दिलेली आहे. एवढे उपकार कोण करतं मला सांगा? त्या गंगेपेक्षाही पवित्र असलेली ही नामगंगा आपल्या महाराजांनी आपल्या घरात आणून दिलेली आहे. ह्याच्या आणि ती त्या गंगेचं पाणी सुद्धा आपल्याला पिता येत नसेल तर आपण किती दुर्भाग्य. तेव्हा आपलं करंटेपण आपण दूर सोडून, ह्याला करंटेपण म्हणतात. सगळं असताना दारिद्र्य भोगणं म्हणजे करंटेपण. काही नसताना दारिद्र्य भोगणं हे दारिद्र्य. कळलं की नाही? म्हणून आपण करंटे आहोत, आपण दरिद्री नाही आहोत. अमृतस्य पुत्र आहात. आपण काय आहोत? अमृताचे पुत्र आहोत, कारण आम्ही परमात्म्याचे पुत्र आहोत. आपण दरिद्री कसे असू? कळलं की नाही? पण आपला भाव दरिद्री आहे, आपली वृत्ती दरिद्री, ती श्रीमंत करायची आपल्याला. कळलं की नाही? ती समृद्ध करायची आपल्याला, आणि ती महाराजांनी दिलेल्या नामानेच होणार आहे. मला असं वाटतं की माझं जे हृदगत आहे ते प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे अशी मी अपेक्षा करतो. आणि महाराजांच्या परवानगीने माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी महाराजांच्या कृपेने एवढ्या पवित्र स्थानी